तर नमस्कार मंडळी, मी आहे सुमित. तर आज मी आलो करकम या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहेत हरिभक्त परायण तुळशीराम महाराज लबडे. तर यांना आपण काही प्रश्न विचारू. तर महाराज, सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगा, आपण कुठून आला आणि ही दिंडी किती वर्ष चालू आहे? हां, रामकृष्ण हरी. मी तुळशीराम महाराज लबडे. आम्ही भातोडी पारगाव, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणून नरसिंह देवस्थान ट्रस्ट या ठिकाणून आम्ही दिंडी काढत असतो. गेले 24 वर्षापासून आमच्या दिंडीचं प्रस्थान, यावर्षी आमचं 24वे वर्ष आहे. आम्ही 24 वर्ष झाले दिंडीमध्ये पायी प्रवास करत आहोत. आणि किती साधारण लोक जॉईन होतात त्याला? आमच्याकडे आता साधारण 200 पासून तर 300 लोक असतात. यावर्षी आमच्याकडे 262 लोक आता या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सगळे आमच्याच गावातील लोक आहेत, एकाच गावातील लोक आहेत. तर महाराज, मला सांगा, वारीच्या परंपरेचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे? वारीची परंपरा म्हटलं तर वारीची परंपरा ही 12व्या शतकात त्यापूर्वी आहे असं सांगितलं जातं की पहिली वारी ही आदिनाथ भगवंतांनी म्हणजे शंकरांनी केली. पण खरी वारीची परंपरा हे जगद्गुरू तुकोबारायांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी सुरुवात केली. त्यांनी तुकोबारायांच्या पादुका घेऊन ते निघाले आणि माऊलींच्या पादुकापर्यंत आले. माऊलींच्या पादुका घेतल्या आणि त्यांनी परंपरा चालू केली. त्याला व्यापक स्वरूप हे माऊलींच्या दिंडीने सुरुवात झाली. हरिभक्तीपरायण परमपूज्य हैबत बाबांनी या माऊलींच्या वारीची पुन्हा एकदा परंपरा चालू केली आणि व्यापक स्वरूपात 2 दिंड्या झाल्या आणि ही परंपरा अशीच आध्यात्मिक स्वरूपामध्ये आत्तापर्यंत गेले 750 वर्ष झाले चालू आहे. वारीमध्ये चालताना तुमचा वैयक्तिक अनुभव काय असतो? वारीमध्ये एक वेगळाच आनंद असतो. आमच्या तुकोबारा एक ठिकाणी म्हणतात की सर्व सुखले आलो सर्व अलंकार आणि आनंदे निर्भय डुलत असे. या ठिकाणी शारीरिक थकवा, मानसिक थकवा, बौद्धिक थकवा हा कुठलाही थकवा न जाणवता, हा थकवा असून सुद्धा जाणवत नाही, त्या थकव्यातून मुक्तता मिळते आणि माणूस खूप आनंदी राहतो. हीच या वारीची खरी खासियत आहे. आजच्या तरुणांनी यामध्ये जोडलं जावं यासाठी तुम्ही त्यांना काय सांगा? या तरुणांना तर माझा असा संदेश आहे की जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय असा संप्रदाय आहे की त्या संप्रदायामध्ये तुम्हाला सगळ्यांना येता येईल अशा साध्या सोप्या गोष्टी आम्हाला संतांनी साधं वर्म सांगितलं की टाळ दिंडी घेऊन हाती, सोपे वर्म सांगितले संती टाळ दिंडी घेऊन नाचा. आपल्याला साधं सोपं साधन सांगितलं. शिवाय आपल्या कामामध्ये काम करा म्हटले. आपल्याला जे काम आहे त्या कामामध्ये, त्यामुळं प्रत्येकाला या ठिकाणी येतं. शिवाय सकळाशी येते आहे अधिकार, प्रत्येकाला येता येते. आणि तरुण वर्गांचाच काय, पण आमचे सर्व संत तरुणपणातच त्यांनी काम केलं. आमच्या माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आमच्या तुकोबारायांनी 18 ते 20व्या वर्षामध्ये परमार्थ चालू केला आणि 42 वर्षापर्यंत त्यांनी पंचवेदाची निर्मिती केली. खरा तर हा संदेश आहे की खऱ्या अर्थाने तरुणपणातच आमच्या नामदेवरायांनी तर बालवयातच परमार्थ चालू केला अशी या. म्हणून मला सगळ्या तरुणांना सांगायचे की समता, ममता, बंधुता ही शिकवण देणारा हा वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही तरुणांनी नक्की सहभागी झालं पाहिजे. संतांचा संदेश आपण दैनंदिन जीवनात कसा वापरू शकतो? संतांचा संदेश दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे आपल्याला संतांनी कोणता विचार सांगितला नाही तर प्रत्येक विचार सांगितला. तुम्हाला संसार करताना सुद्धा सांगितलं मी जाईन गे माये तया पंढरपूर अवघाचे संसार सुखाचा करेल. आमचे तुकोबाराय सुद्धा सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहार सांगितला. आम्हाला हेही सांगितलं की होय होय वार करेल पाय पाय पंढर, हेही आम्हाला तुकोबारायांनी सांगितलं. आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलं मडे झाकून या, करावी शेती, करावी पेरणी, म्हणजे पेरणी करणाऱ्यांना सुद्धा संदेश दिला. शिक्षणाला सुद्धा, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगितलं असाध्य ते साध्य, कारण अभ्यास तुका म्हणे. विद्यार्थ्यांनाही संदेश दिला. म्हणून सर्वांना संदेश देणारा हा आमचा संतांचा विचार, हा अलौकिक विचार आहे. ज्ञानोबा माऊलीचा गजर करताना मनात तुमच्या कोणती भावना असते? ज्ञानोबा माऊलीचा गजर करताना आईला हाक मारल्याची भावना असते. आईला हाक मारावी मुलांनी आणि आईने तिला प्रतिसाद द्यावा त्या हाकेला, आणि मग जो आनंद मुलाला होतो तेवढा आनंद आम्हाला माऊलींना हाक मारल्यानंतर होतो.
तर वारी दरम्यान येणारी तुम्हाला संकट काय आहेत किंवा अडचणी काय आहेत, काय अडचणी वगैरे येतात का वारी दरम्यान? पहिली गोष्ट आम्हाला संकटच येत नाही, पण थोड्या थोड्या गोष्टी आम्हाला अडचणीच्या भासतात. संकट नाही म्हणत आम्ही त्याला, तर अडचण म्हणतो. कशा अर्थाने? ठीक आहे ना, आम्हाला चालण्याचा त्रास होतो, म्हणजे शारीरिक व्याधी होतात, पायाला फोड येणं, गुडघे दुखणं किंवा थकवा येणं, आंघोळीला पाणी कमी भेटतंय किंवा झोपायला जागा आम्हाला कमीत कमी असते किंवा उघड्यावर झोपावं लागतंय किंवा आम्हाला खाण्यात आम्हाला शुगर आहे तरी सुद्धा आम्ही गोड खातो. पण आमचा भगवंत आम्हाला सांगितलं आंधळ्या पांढऱ्याचे रोज एक जाता, म्हणून त्या भगवंताची वारी करताना हे छोट्या छोट्या गोष्टी येत असतात. हो, याच्यापेक्षा अनंत अडचणी आम्हाला संसारामध्ये येतात. आम्ही संसार करतो की नाही, मग आम्हाला वारीमध्ये हे छोट्या छोट्या गोष्टी अडचणी येतात. संकट नाही, ते पाऊस येतो, पण आम्ही त्याच तन्मयतेने या वारीमध्ये सहभागी होतो आणि तेवढ्याच ताकदीने भगवंत त्या अडचणी सहज दूर करतो. या वर्षीची वारी कशी वाटते तुम्हाला? या वर्षीची विशेष वारी आहे. या वर्षी काय झालं, अधिक मास मे महिन्यात आला, त्यामुळे वारी आमची उशीर आहे. कधी आहे? उशीर आहे. म्हणजे जून महिन्यात सुरू होणारी वारी जुलैच्या 5 ते 10 तारखेदरम्यान संपत असते, पण यावेळेस आमची वारीच उशिरा. म्हणजे आम्ही आता निघताना 15 तारखेला निघालो, पण मी असा अनुभव घेतला की नैसर्गिक वातावरण आहे, पाऊस येतोय, सगळीकडं छोटे मोठे हिरवळ आलेली आहे, म्हणजे गवत उगवलंय. अहो, मी तर आमच्या वारीतल्या लोकांना सांगितलं, आपण लाखो रुपये खर्च करून तिकडं कुठंतरी महाबळेश्वरला हिमालयात कुठंतरी फिरायला जाण्यापेक्षा काय निसर्गाचं वातावरण आहे, या निसर्गाचा आनंद घेणे हीच खरी वारी आहे. म्हणजे आम्हाला निसर्ग शिकवणारी ही वारी या वर्षीचा अनुभव आहे. अरे वा, छान. आणि आपलं सगळ्यात शेवटचा प्रश्न जो की हा सगळ्या प्रश्नांचा सार आहे, पांडुरंगाच्या भेटीने तुम्हाला मिळणाऱ्या आनंदाचं वर्णन कसं कराल? अहो, त्याच्यासाठीच ना हीच व्हावी माझी आस, भगवंताची भेटी लागी जीवा लागलेसे आस, हे सगळ्या वारकऱ्यांची. आम्हाला आमचा देव तर आहे ना, आमचा देव आम्हाला खूप गर्दी झाली म्हणून त्याने आम्हाला सांगितलं काय काळजी करू नका, मी कळसात येऊन बसत. आम्हाला कळसाचं दर्शन झालं ना, तर असं वाटतं आता निश्चिंतीले पावलं विसावाला आणि खुंटली या धावा तृष्णेच्या, अशी आमच्या मनाची स्थिती होती. हीच आमची वारी आहे. तर खूप खूप धन्यवाद महाराज. रामकृष्ण.